नरसिंह येथे 27 एप्रिल 2025 रोजी ऊस विकासाची गरज व त्यासाठी करावयाची उपाययोजना यासह अन्य विषयावर मराठवाडा स्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे। या संदर्भात आज बैठक घेण्यात आली। ऊस विकासाची गरज त्यासाठी करावयाची उपाययोजना, साखर उतारा वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना, तोडणी वाहतूक मजुरांचे करार करण्यासाठी घेण्याची काळजी, तोडणी वाहतूक मजुराबाबत आवश्यक कायदे आणि त्याचा उपयोग या व अन्य विषयावर मराठवाडा विभागीय सत्रात चर्चा होणार असल्याने या कार्यक्रमास जास्तीत जास्त कारखानदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे। यावेळी तुकाराम झाडे, राजकुमार तवर, बालाजी पाटील, मुंजाजी वावळ, विनायक पवार, सुधाकर कदम, शेख शौकत, विठ्ठल देशमुख, बाबूराव सातपुते आदींची उपस्थिती होती। इतिहासामध्ये सर्वप्रथम आपण मराठवाड्यातील जेवढी सहकारी आणि खाजगी साखर कारखाने आहेत यांच्यासाठी ह्या चर्चासत्राचे आयोजन केले आहे आणि सदरील चर्चासत्र हे परभणी जिल्ह्यातील नरसिंह पोखणी येथे 27 एप्रिल रोज रविवार सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये आयोजन करण्यात आले आहे। तरी मराठवाड्यातील सर्व साखर कारखान्यातील शेती विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो। या चर्चासत्राचा मूळ उद्देश असा आहे की दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी अधिक होत असल्यामुळे ऊसाचं प्रमाण 3 वर्षे कधी जास्त होते कधी कमी होते, यामुळे कारखानदारी तोट्यामध्ये जाते। त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी ऊस विकास ची लागवड आणि त्याच्यातून उत्पन्न वाढण्यासाठी चर्चा होणार आहे। दुसरी गोष्ट, कारखानदारीसाठी आपण ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा जी मजूर लागतात आपल्याला त्या विषयावर जे की समजा आपल्या मराठवाड्यात जेवढे वाहतूक ठेकेदार आहेत यांना मजूर पैसे घेऊन धोका देतात, तरी यावर धोका होऊ नये म्हणून आपण या कार्यक्रमासाठी आपल्या नांदेड परिक्षेत्राचे महानिरीक्षक शहाजी उमाप साहेब, आपल्या परभणीचे पोलीस अधीक्षक आणि RGDचे रावळ साहेब यांना आमंत्रित केले। त्यासाठी आपण विषय घेतलेले आहेत। आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ज्यांना आपण आमंत्रित केले हे यावर सखोल मार्गदर्शन 27 एप्रिल रोजी करतील।